काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा असल्याचं संजय राऊत यांनी वक्तव्य केलंय। संजय राऊतांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलंय। राज ठाकरेंची महाविकास आघाडीमध्ये येण्याची इच्छा असल्याचं सुद्धा राऊत म्हणतायत। आता मी तुमच्या माहितीसाठी एक ब्रेकिंग न्यूज देतो। तेच आम्हाला स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे अरे वा की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे। ही त्यांची एक भूमिका आहे, याचा अर्थ निर्णय नाही। मी परत बघा मी काय म्हणतोय, कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये एक स्थान आहे। जसं शिवसेनेचं आहे, म्हणजे आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या, उद्धवजींच्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आहे, माननीय शरद पवार साहेबांचा आहे, डाव्या पक्षांचा आहे, तसंच काँग्रेस सुद्धा महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा पक्ष आहे। काही निर्णय घेताना जसं शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचा समावेश होणं गरजेचं आहे, ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे, ती राज ठाकरे साहेबांची सुद्धा आहे। त्याच्यामुळे तुम्ही जे प्रश्न विचारताय ते निरर्थक आहे। संजय राऊत असं सुद्धा म्हणाले की मी राज ठाकरेंशी बोललेलो आहे आणि राज ठाकरे असं म्हणाले, म्हणजे राज ठाकरेंची जी इच्छा आहे। आमच्या पक्षाची भूमिका ही सन्मान्य राजसाहेब ठरवतात आणि सन्मान्य राजसाहेबच मांडतील आणि आमच्या पक्षाचे जे अधिकृत प्रवक्ते ते मांडतील, बाकी कोणी। ज्या पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्याची भूमिका सातत्यानं राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते करतायत, सातत्यानं राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतायत, अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींसोबत आणि काँग्रेससोबत राज ठाकरे जातील असं आम्हाला वाटत नाही। त्यामुळे राऊतांनी कितीही सुपारी घेऊन मनसेला संपवण्याचा प्रयत्न केला तरी ते त्यात यशस्वी होतील असं वाटत नाही, कारण राज ठाकरे हे आपली भूमिकेवर ठाम असतात। ते गेल्या काही दिवसापासून कट्टर हिंदुत्ववादाची भूमिका घेत आहेत, त्यामुळं काँग्रेसला राज ठाकरे यांचा कट्टर हिंदुत्ववादी चेहरा सहन होणार नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज महत्त्वपूर्ण बैठक होते। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे माझ्यासोबत आहेत। साहेब, कसा असेल आज बैठकींचा सगळा? आज बैठकीच्यामध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या संदर्भामध्ये बैठक आहे। त्याचबरोबर दुपारी 2 वाजल्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या, महानगर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख बैठक आहे, त्यामध्ये मतं जाणून घेऊन काय करायचं अशा प्रकारची रणनीती। शेवटचा प्रश्न आहे, महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे आले तर चालतील का? कारण राज ठाकरेंना काँग्रेस हवी आहे असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। मताचं विभाजन होऊ नये याची प्रयत्न आम्ही करणार आहोत। ज्यावेळेला ह्या पद्धती रितसर त्या ठिकाणी डिक्लेरेशन होईल त्यावेळेला आपण महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे एकत्र बसून आम्ही निर्णय घेऊ। स्वागत असेल राज ठाकरेंचं? अगोदर त्यांचं होऊन तर द्या ना, डिक्लेअर व्हायच्या अगोदर त्यांनी अगोदर त्यांची युती तर होऊन द्या, आघाडी तर होऊन द्या, मग आम्ही ठरवू ना। आता ते कौटुंबिक भेटतात त्याला आघाडीचा हे देणं योग्य आहे काय? राऊत यांनी दुजोरा दिला आहे सर एक प्रकारे। असं जाहीर झाल्यानंतर मी प्रत्यक्षात जाहीर झाल्यानंतर मी मतं व्यक्त करेल, त्याच्या अगोदर देणे योग्य नाही। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदमसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई।